सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी म्हणजे बघा म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो, सर्वांनी 11वी-12वी सायन्सच करावा. सायन्स इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करतो, त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन ऑफ एक्सलन्स आणि कॅल्स ऑफ इंडिया यांनी 2 CSR थ्रू वार्षिक 40,000 प्रत्येकी 40,000 स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली. स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवा आणि शिकाऊ योजनेमध्ये एका तासाला 60 रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी. सो जितकं जवळ तितकं काम करायचं, कारण थोडं नाश्त्याचा वगैरे पण खर्च काढायचा होता आपल्याला. सो त्या गोष्टी केल्या. पण मी आमच्या कॉलेजमध्ये भेटलो नाही. मग अक्षयची ओळख झाली. अक्षय आमच्या कॉलेजमध्ये 9 वर्ष सिनियर आहे, तर आता अक्षयच म्हणतो त्याला. आणि म्हणजे काही अक्षय म्हणतो आता तेव्हा ठीक आहे का. आणि अक्षय मला ऑर्गनायझर होता ऍक्च्युली कायक बॅलेटचा, म्हणजे बोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता. पण ऑर्गनायझरचं त्यांच्या मैत्रीत झालं. मैत्री जरपर्यंत भावामध्ये झालं, अख्ख्या सख्या भावासारखं मला वागणूक दिली. म्हणजे माझं पेपर वगैरे व्हायचं तेव्हा अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे व्हायचे, कारण थोडं एकटं वगैरे म्हणजे युपीएससीच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय. कारण जगण्याच्या सक्सेस इज मेनी फादर्स बट स्ट्रगलला कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली. सो मला सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आवाहन केलं असं मला वाटतं. म्हणजे कोणतरी मला ऍक्च्युली फोन केला होता, मला ते मॅडम काही कोणी फोन केला होता माहित नाही. तर म्हणाले की 7वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा 10वी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो, पण त्या विद्यार्थ्याचं फरक काय होते हे शिक्षकांच्याकडे थोडंसं विसरून जातं असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं. मग मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा, जितक्या तुम्हाला जमेल तितक्या तुम्ही चांगल्या विद्यार्थ्याने करा. कारण शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो, समाज घडला तर देश सुधारतो. आता कमिंग टू माय युपीएससी प्रिपरेशन, म्हणजे युपीएससी करायचं 2017-18 मध्ये COEP मध्ये एकाच वर्षी 15 विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं. मला असं वाटलं की आपल्याकडे गावाकडे झालेली पोरं आहेत, माझ्यासारखेच पर्सेंटेज वगैरे घेतलेले आहेत, माझ्यापेक्षा काहींचा CGPA कमी पण होता. मग थोडं असं वाटलं की आपण पण तयार करू शकतो. लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती, पण युपीएससी वगैरे करायचं हे नक्की माझं कॉलेजमध्ये म्हणजे COEP मध्ये असताना 3rd इयर 4th इयरलाच ठरलं. सो मग त्यावेळी थोडं वेबसाईट वगैरे वाचायला चालू केल्या.